नमस्कार. आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. पेठ वडगाव येथील नवीन बस स्थानक रखडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले अंतर्गत येणाऱ्या पेठ वडगाव शहरातील जुने बस स्थानक अत्यंत जीर्ण व अवखळीत अवस्थेत होते. त्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा असलेले नवीन बस स्थानक उभारण्यात आले आहे. मात्र हे बस स्थानक पूर्णत्वास जाऊन कित्येक महिने उलटून अद्याप त्यांचे उद्घाटन व लोकार्पण झालेले नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नवीन बस स्थानक वापरात न आणल्यामुळे सदर इमारत सध्या गैरप्रकारचे केंद्र बनले आहे. दारू, गांजा, गुटखा सेवन करणारे मद्यपी, रोड रोमिओ, प्रेमी युगल व भटकंती करणाऱ्या व्यक्तींनी या ठिकाणी आपला अड्डा तयार केला आहे. परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, दारूच्या बाटल्या, सिगारेट, मावा, गुटखा यांचा सडा पडलेला असून रात्रीच्या वेळी विविध प्रकारचे गैरव्यवहार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे नवीन बसस्थानक लोकांच्या करातून व सार्वजनिक निधीतून उभारले गेले असताना दुसरीकडे आजही बस सेवा जुन्याच इमारतीतून सुरू आहे. नवीन इमारत दुर्लक्षित राहून तिचा गैरव्यापार होत असल्याने नागरिकांचा सुरक्षिततेचा तसाच सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारचा पेठ वडगाव येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून तात्काळ जुनी इमारत बंद करून नवीन बसस्थानकात बस सेवा सुरू करावी, तसेच अधिकृत उद्घाटन व लोकार्पण करून ते बसस्थानक नागरिकांना अर्पण करावे अशी ठाम मागणी केली आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर येथील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत जनतेच्या वतीने स्वतः उद्घाटन करून बस स्थानक सुरू करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. नवीन बसस्थानक त्वरित सुरू न केल्यास उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन जबाबदार राहील असे मतही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आज वडगावच्या स्टँडची परिस्थिती बघितला तुम्ही, अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे वडगावच्या स्टँड. कारण आज वडगावचं स्टँड इतक्या मोठ्या प्रमाणात निधी तो वापरला गेला आणि मोठं स्टँड उभा केलं आहे, पण अजून त्या स्टँडची म्हणजे काय म्हणते थोडक्यात कुठल्या गोष्टीचा वाट बघायला लागल्यात मुहूर्त काढायचा हे आम्हाला आजपर्यंत काही कळायला आलं नाही. का कुठल्या श्रेयवादासाठी हे स्टँड थांबले हे पण आमच्या नागरिकांना प्रश्न फार मोठा पडला आहे.
कारण का हे स्टँड झाले आता व्यसन करण्यासाठी खूप मोठं ठिकाण झालं आहे. कारण तुम्ही संध्याकाळी आला की दारोड्यांचं प्रमाण इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे, गांजा वाटणारे आहेत आणि अनेक गोष्टी हे अंधारात काही इथं चालत असतात. ह्या वडगावकरांना हे स्टँड कधी मिळणार आणि कुठल्या मुहूर्ताची हे अधिकारी वाट बघायला लागल्यात हे स्टँड चालू करायचे. कारण कोट्याधी रुपये इथं घालून एक नवीन स्टँड उभा केले किंवा या नागरिकांना त्रास व्हावा लागला, ह्या नागरिकांना त्रास कमी व्हावा. ज्येष्ठ लोकांना आज बघताय तुम्ही जुनं स्टँड जे आहे त्याची हाईट अतिशय कमी आहे, आज ते पडायच्या परिस्थितीत आहे आणि तुम्ही आजपर्यंत इथं चांगलं स्टँड असताना तुम्ही तिकडं का स्टँड चालू ठेवलं ते. आमची सर्व वडगावकरांची एवढीच इच्छा आहे की जो निधी लावला आहे, जनतेच्या पैशातून निधी लावला आहे, तो कुठं तर वाया घालवू नका. तात्काळ ह्या गोष्टीचा मुहूर्त काढून नारळ फोडा, नाहीतर आम्ही वडगावकर एकत्र येऊन आम्ही नारळ फोडून हे स्टँड चालू करू. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.